श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सेवा मार्ग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, स्वामी आज तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहेत. ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाग्यवंत ठराल, कारण स्वामी स्वतः तुम्हाला संदेश देत आहेत. स्वामी म्हणतात, मन शांती मिळविण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बऱ्याचदा स्वामींच्या मठात नामस्मरण करण्यासाठी जात असतात. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. देव म्हणतात, दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती मिळवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. देव म्हणतात, तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुमच्या जाळ्यात अडकवून तुमची कठपुतळी करतो. जीवनात कधी दुःख आले तर दुःख आणि वेदना जगाला सांगत बसू नका, कारण जग त्याचीच वाट पाहत असते. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा जग दुरून तुम्हाला पाहत असते. स्वामी म्हणतात, समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. असहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धर्म मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ आहे तिथे फक्त श्री स्वामी समर्थ आहेत. देव म्हणतात, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गाणगापुरातही मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतात, मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. देव म्हणतात, हल्ली आपण मोबाईल अथवा सोशल मीडियावर जास्त प्रमाणात असतो. अशा वेळी आपल्याला बऱ्याचदा स्टेटस ठेवावा वाटतो. स्वामींचे असे काही विचार आहेत जे आपण स्टेटसद्वारे सुद्धा लोकांना दाखवू शकतो. त्यातून आपण स्वामी भक्तांचे अनुभव पाहू शकतो. देव म्हणतात, निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी. अशक्यही शक्य करतील स्वामी. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले. भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचे तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज दृढ होते. देव म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. देव म्हणतात, विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. देव म्हणतात, आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ नक्कीच मिळणार. मी जरी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. किती दिवसाचे आयुष्य असते
आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे हसून खेळून, कारण या जगात काय होईल हे कोणालाच माहिती नसते. देव म्हणतात, हे लक्षात ठेवा, आशीर्वाद तुमचा पाठलाग करत आहे, देवदूत तुमचे रक्षण करत आहेत आणि पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुमच्या विरुद्ध उभारलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. प्रत्येक गरज पूर्ण केली जाईल. आज देव तुम्हाला वचन देतो की शत्रूने तुमच्याकडून चोरलेल्या वर्षाची, त्या एकाकी आणि वाईट वागणुकीतील वर्षाची परतफेड केली जाईल. भरपूर आनंद, शांती, संसाधने आणि संधी तुमची वाट पाहत आहेत. प्रत्येक जण पाप जळून जाईल. कोणत्याही संकटात स्वामी पाठीशी राहतील. देव म्हणतात, मला माहीत आहे, तुम्ही खूप ताणतणावपूर्ण दिवस पार केले आहेत. तुम्ही खूप संकटातून गेले आहात. आताही तुम्ही संकटाचा सामना करत आहेत. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो, माझे स्मरण करतो, त्यांचे जीवनाचे भार आम्ही स्वतः उचलतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. या महिन्यामध्ये तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमचे जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे. देव म्हणतात, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही आयुष्यावर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलात, तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेले असतात. ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच ह्या जगात किंमत असते. थोडा विचार करून पहा. जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. सगळं जवळ असून सुद्धा मुघल हरत होते आणि काहीच समजत नसताना सुद्धा मराठे जिंकत होते. याचं कारण म्हणजे मुघल लढत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी. म्हणून आयुष्य जगायचं म्हणून जगू नका, तर आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं म्हणून जगा. जगातल्या प्रत्येक राज्याच्या दरबारात स्त्रीने नाच गाणी सादर केलेले आहेत, पण एकमेव राजा असा झाला, त्या राजाच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही. कारण परस्त्रीला माते समान मानणे ही शिकवण राजमाता जिजाऊ शिवबांना दिली होती. तुम्ही सर्व पुरुषांनी जिजाऊ माताची शिकवण अंगीकारली पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर माझ्या बंधू पुरुषांनी होय मी यापुढे स्त्रीचा आदर करेन असे टाईप करा आणि सर्व स्त्रियांशी शिवाजी महाराजांना आणि स्वामींचा जयघोष करा. असे केल्याने तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. कोणत्याही संकटांना घाबरू नका. काही वेळ आयुष्यात त्रास होणे गरजेचे असते, कारण जोपर्यंत आयुष्यात त्रास होणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या कष्टाची गरज कळणार नाही. जेथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तेथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात. म्हणून गुण असे ठेवा की तुमच्या मागे सुद्धा तुमची प्रशंसा झाली पाहिजे. शब्द मोफत असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्याची किंमत मिळेल की किंमत चुकवावी लागेल. जर तुम्ही एखाद्याला फसवत असाल किंवा एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे अशी समजण्याची चूक करू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो हे विसरू नका. लोकांना जास्त हुशार बनविण्याच्या भानगडीत पडू नका, कारण एका मर्यादेनंतर ज्ञान संपून जातं. समुद्राला गर्भ होता की तो सर्वजण बुडवू शकतो, तितक्यात एक तेलाचा थेंब येतो आणि सहज त्यावर तरंगून जातो. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला जीवनाचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करायचा असतं, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते. देव म्हणतात,
फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाते जपणं हेच खरे जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, त्यामुळे तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. स्वामींच्या लीला अपारंपार आहेत. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.